पुढची बातमी आहे सांगलीहून। सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा समारंभ पार पडला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य देशासाठी दिशा देणारं होतं असं म्हटलंय। मुघलांनी मंदिर तोडण्याचं काम केलं, त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी मात्र देशातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। पहिल्या महिला सैनिकांची तुकडी देखील अहिल्यादेवी होळकरांनीच तयार केली असं देखील फडणवीस यांनी म्हटलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 28 वर्ष सतत राज्यकारभार चालवला। राम मंदिर तोडलं, काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं, गयेचं मंदिर तोडलं। सगळे आमचे जे पुण्यस्थळं होते, जे आमच्या धर्माचे संस्कृतीचे प्रतीक होते, हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं। पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।